मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आता माझ्या आसपास आहेत ना भरपूर सारे लोक आहेत, पण आहे ना भाई, मी त्यांना घाबरून जर व्हिडिओ बनवायचं बंद केलं ना, तर मला माहिती आहे त्याचा मला काय उपयोग होणार नाही ना, त्यांना फायदा होणार आहे. त्याचा काय फायदा होईल तो माझा होईल, ठीक आहे. जो काय फायदा होईल किंवा जो काय कॉन्फिडन्स माझा बिल्डअप होईल ना, तो माझा होईल. ते लोक काय 2 मिनिटं बघणार आणि विसरून जाणार, बरोबर. तर ना एक छोटीशी गोष्ट शेअर करायची आहे की आहे ना, कारण देणारी माणसं भरपूर असतात, पण आहे ना अशी पण काय काय पोरं असतात किंवा मुलं असतात की जे लोक आहेत ना भाई एकदम त्यांच्याकडे काहीच नसतं, एकदम झिरो अवेलेबिलिटी असते. किंवा तुम्ही बोलू शकता की त्यांच्याकडे आहे ना एक फॅसिलिटी किंवा एक बेसिक जी गरज असते त्या नावाखाली झिरो असते. झिरो म्हणजे ना त्यांच्याकडे 2 टायमाचं जेवण, किंवा तुम्ही बोलू शकता लॉकडाऊन मध्ये, म्हणजे मी काल ना एक युट्यूबला व्हिडिओ बघितली, त्याच्यामध्ये आहे ना ते बाई सांगत होता, एक पोरगा होता तो डॉक्टर झाला, ठीक आहे. त्याच्या घरात आहे ना म्हणजे UP बिहारचा कुठला तरी मुलगा होता तो, त्याच्या म्हणजे घरात ना एका टायमाचं जेवण कसं तरी, आणि त्या लोकांनी आहे ना लॉकडाऊन मध्ये भाई पाणी पिऊन पिऊन दिवस काढले होते, असं तसं. म्हणजे भरपूर भाई एखाद्याच्या लाईफ मध्ये आहे ना एवढा स्ट्रगल असतो, एवढा स्ट्रगल असतो, आणि आपल्याकडे भाई एवढ्या सुखसुविधा असून पण आपण लोक काय करू शकत नाही, ठीक आहे. किंवा ऍटलीस्ट प्रयत्न पण नाही करत की बाबा मी हे करू शकतो किंवा नाही करू शकत. आणि भाई तेच तुम्ही आजूबाजूला बघाल ना, आपल्या आसपासची लोक, त्यांच्याकडे भाई फॅसिलिटीच्या नावाखाली झिरो असते, झिरो. पण तरी पण भाई ते लोक करून दाखवतात. का सांगू? कारण की भाई आहे ना त्यांच्याकडे काय ऑप्शन नसतो दुसरा. त्यांना भाई सक्सेसफुल व्हायचंच असतं त्यांच्या लाईफमध्ये, भले काही पण होते. त्यांना आहे ना म्हणजे तुमचं गोल आहे ना, तुम्हाला एकदम क्लिअर पाहिजे की भाई यार मला काही झालं तरी मला सक्सेसफुल व्हायचंच आहे, मला हे करून दाखवायचंच आहे. असं जेव्हा तुम्ही मनात ठरवाल ना, तेव्हा भाई तुम्ही काहीतरी करून दाखवाल, ठीक आहे. तर चला, आय होप माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. बाकी मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.